सांगितलं दादा माझ्या जीवनामध्ये करुणाचे उद्योग माझ्या जीवनात केले, वाईट व्यसनाच्या नादी लागलो, नवे नवे जो उद्योग जीवनामध्ये करून येतो मी केला, मग मी आता पिशाच जेवढेला प्राप्त झालो, याच्यातून काहीतरी उपाय करा, मला शोधवा. तो आत्मा भटकत असतो तसा धंदोकारी भटकू लागला आणि भटकता भटकता भावाच्या स्वप्नात त्याला सांगितलं दादा माझा उद्धार करा, तुमच्याशिवाय माझा उद्धार कोणीच करणार नाही. आणि मग महाराज सूर्यनारायण उदयाला आले, सूर्यनारायणाची प्रार्थना केली आणि सूर्यनारायणाला विचारलं माझ्या भावाचा उद्धार व्हावा असं एखादं साधन सांगा. अनेक साधना केली, गीता पाटील मोहर अनेक गीतेचे पारायण केले, पण माझ्या भावाचा उद्धार झाला नाही. तो पिशाच जेवढे मुक्त झाला पाहिजे याच्यासाठी एखादा उपाय सांगा की जेणेकरून माझा भाऊही सुद्धा सद्गतीला प्राप्त झाला पाहिजे. आणि मग सूर्यनारायण प्रगट झाले आणि सूर्यनारायण सांगितलं बाबा तुझ्या भावाचा उद्धार व्हावा असं तुला वाटते ना, तर एकच कर, त्या भागवत ग्रंथाचं पारायण कर, नवे नवे भागवत ग्रंथ लाव. पण त्याची विधी काय आहे, विधी सांगितली. आता तुझा भाऊ पिशाच जेवढेला गेला तो तर येऊ शकणार नाही, मग तो गुप्त रूपानं या जगामध्ये फिरतो, 7 कांड्याचा बांबू आणला, त्याची विधी सांगितली आणि तो 7 कांड्याचा बांबू बाहेर बांधला, मोठा पेंडॉल गेला, सुंदर असं व्यासपीठ सजवलं. आणि महाराज 200 वर्षानंतरची कथा आहे, कलियुग लागल्यानंतर, म्हणून हिचा परिणाम आजही सुद्धा कमी झाला नाही. आपली ऐकण्याची, आपले धारण करण्याची क्षमता नाही, म्हणून आपल्याला वाटते या भागवतात काय आहे. अबे तुझ्यातच चव नाही, भागवतात चव आहे. एक तर बोले बोले काय चव आहे मला तुझ्यातच नाही ना. आणि मग महाराज व्यासपीठ सजवलं, 7 दिवसामध्ये आपल्या भावाचा उद्धार केला. भावाचा उद्धार केला. भाऊ मेलेला होता का जिवंत होता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, काय मत आहे, आपकी राय क्या है. तो मेलेला होता का जिवंत होता. एका मेलेल्या माणसानं अधोगती गेलेल्या माणसाचा उद्धार या भागवतांना झाला. 7 दिवस भागवत लावलं, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. आणि मग महाराज पहिल्या 7 कांड्याचा बांबू आहे, त्याला किती गाठी असतात. बांबू पाहता का, आता नाही पाहणार, जेव्हा आपण पाहतो आपल्याला पाहता येणार नाही, तेव्हा लोक पाहतात रानामध्ये मोठे मोठे बांबू, तेव्हा आपल्याला दिसत नाही. 7 कांड्याचा बांबू बांधल्या गेला. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिल्या बांबूचं कांड फुटलं, दुसऱ्या दिवसाची, तिसऱ्या दिवसाची, असं करता करता 7 दिवस कथा झाली आणि 7ही गाठी. बोले गोपाल कृष्ण भगवान की